नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे जीवन सुंदर आहे, पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला तरच जे काही त्रासदायक गोष्टी असतात त्यापासून आपण थोडंसं वेगळं राहून आपण आपलं जीवन सुखी, समाधानी, समृद्धी जगण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. काय होतं बघा, ज्यावेळी तुम्ही सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहता, मग तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी अपेक्षा असेल किंवा एखाद्या गोष्टीविषयी तक्रार असेल किंवा एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला आनंद वाटत असेल, हर्ष वाटत असेल किंवा तुम्ही कुणाच्या कशाशी जरी तुलना करत असेल की माझं कसं, त्याचं कसं, त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे गाडी नाही, अशा प्रकारे जीवनामध्ये काहीतरी तुम्ही तुलना करून जर जगण्याचा प्रयत्न करत असाल किंवा दुसऱ्या व्यक्तीविषयी जर तुम्हाला राग निर्माण होत असेल किंवा ज्या गोष्टीचा राग येण्याची गरज नाही अशा गोष्टीचा सुद्धा तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये राग येत असेल किंवा जीवनामध्ये अशा काही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतात की त्या घटनेचा आपला पश्चाताप होत असतो. जर त्याचा बी तुम्ही जर नियमापेक्षा किंवा तुमच्या विचारापेक्षा ओव्हर थिंकिंग जर त्याचं जास्त करत असाल किंवा एखादी अनायुक भीती आपल्याकडं एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडून गेलेली असते आणि त्या गोष्टीविषयी आपल्याला काही भीती वाटत असते किंवा पुढे एखादी गोष्ट घडणार आहे त्या गोष्टीविषयी आपल्याला काहीतरी आपल्या जीवनामध्ये भीती वाटत असते आणि काही दुःख मनामध्ये साठलेलं असतं आणि ते दुःख आपण एक्सपोज करत नाही किंवा दुःख वाटून जसं कमी होतं किंवा साठवलं की त्याचं जास्तीत जास्त एक दिवस स्फोट होण्याची शक्यता असते. त्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी जर कायम आपण आपल्याच नादात असेल तर ह्या गोष्टींचा मित्रांनो फार त्रास होतो आपल्या जीवनामध्ये. त्यामुळं कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षा करणे, तक्रार करणे, आनंद असेल तर आनंद साजरा करणे, एखाद्याशी तुलना करणे, राग करणे, पश्चाताप करणे, भीतीचं टेन्शन घेणे, दुःख बाळगणे, अशा जर तुमच्या जीवनात तुम्ही जर गोष्टी करायला आला तर मित्रांनो तुमचं निम्मं आयुष्य तिथं खराब किंवा मात्र होत असतं. आणि ह्याचा तुम्ही थोडासा बारकाईने जर विचार केला असा तर ह्या गोष्टीमुळं तुमच्या आयुष्यातला जे सोन्याचं क्षण जगण्याचे असतात ते थोडंसं बाजूला निघून गेलेले असतात आणि हे जीवन जगत असताना एक सचोटेबद्ध तुम्ही जगण्याचा जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपण ह्या जीवनामध्ये यशस्वी आणि सक्सेस होत असतो मित्रांनो. आणि अशा काही गोष्टींची तुम्ही तुलना, अपेक्षा वगैरे करत राहिला असा तर तुम्ही तुमच्या कामापासून जे काही तुमचं ध्येय आहे त्या ध्येयापासून तुम्ही अलिप्त राहणार आणि तुम्हाला नेमकं तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे ह्याच्यापासून तुम्ही सातत्यानं मार्ग काढत राहणार. त्यामुळं ह्या गोष्टीसाठी तुमच्याकडं वेळच नसा, म्हणजे कितीही त्रास होऊ दे, कितीही दुःख होऊ दे, कितीही अपेक्षा असू द्यात, कितीही तुलना असू दे, राग असू दे, पश्चाताप असू दे, दुःख असू दे, ह्या गोष्टीसाठी तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुमचं जीवनामध्ये काहीतरी कमकुवतपणा येण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टीसाठी तुमच्याकडे वेळ नसला पाहिजे. इतकं तुम्ही तुमच्या कामात जे काही काम करत असाल प्रामाणिकपणे आयुष्य जगण्याचा त्या कामामध्ये तुम्ही जर वेळ दिला असाल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या मार्गावर जाऊ शकता. आणि मित्रांनो, माहीत आहे की ह्या जीवनामध्ये माणूस हा तसा फार विचार करणारा प्राणी आणि तो अशा गोष्टींचा फार विचार करत असतो आणि त्याच्या भवितव्य जे काय भविष्य असेल त्याच्यावर त्याचा ह्या गोष्टींचा फार वाईट परिणाम होत असतो. आणि ह्या गोष्टी जितकं जास्त तुम्ही रमाल तेवढं तुम्ही तुमच्या ध्येयापासून लांब जाणार आणि जे काही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय टार्गेट ठेवलेलं आहे त्या टार्गेटपर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही. कारण जास्त जर तुमच्याकडे वेळ मित्रांनो असेल ना ह्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष देत असाल तर जीवनामध्ये तुम्हाला दुःख, कष्ट, त्रास, राग, चिडचिड, नकोसापणा, अनेक निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येणार आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही वेळच दिला नसला आणि तुम्ही स्वतःला तुमची बांधिलकी धरून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्षम होण्याचा प्रयत्न केला असा तर खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस होऊ शकताय. फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण पॉझिटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह जे काही लहरी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्या संपूर्ण लहरी तुम्ही तुमच्या जीवनातून बाजूला काढून टाकल्या पाहिजेत आणि एक पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही जगण्याचा जर प्रयत्न केला असा तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह म्हणून जगू शकता. ज्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही आता पाहिलं असेल की एखादं लहान मुलं असतं ते लहान मुलांना
चांगलं वाईट काय कळत नसतं, तोपर्यंत त्याचा आत्मा पवित्र असतो, स्वच्छंद असतो आणि सुंदर असतो. आणि ज्यावेळेला त्याला कळते की माझे हे आई वडील आहेत, माझी ही घरातली माणसं आहेत, त्यावेळी पहिला थर त्याच्यावर चढत असतो की त्याला आपलं आणि लोकांचं कळत असतं. आणि जसं त्याचं वय वाढत असतं त्यानंतर त्याला कळत असतं की ज्यावेळी ते मूल घराच्या बाहेर पडतं त्यावेळी गल्लीतली लोकं कोण आहेत, गावातली लोकं कोण आहेत, समाजातली लोकं कोण आहेत. जसं जसं त्याला अंतर कळायला लागतं की माझं कोण आहे, दुसऱ्याचं कोण आहे, त्यावेळी त्याच्या मनामध्ये मग ईर्ष्या, राग, दुसऱ्याविषयी तुलना, जीवनामध्ये सुख दुःख ह्या गोष्टी कळायला लागतात. त्यावेळी तो जो पवित्र आत्मा त्या मुलाचा असतो तो कुठंतरी त्याच्यावर धूळ साचलेली असते. आणि जोपर्यंत ती धूळ पूर्णपणे एखादा चांगला गुरु त्याला भेटत नाही तोपर्यंत ती धूळ तशीच राहते. आणि त्या दृष्टिकोनातून ते मूल ज्या गोष्टी चांगल्या असतात तिकडे सुद्धा वाईट नजरेनं बघण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्याच्या निर्मळ आत्म्यावर ते धूळ साचलेली असते. आणि जोपर्यंत ही धूळ आपल्या आयुष्यातली जात नाही तोपर्यंत आपल्याला समाजामध्ये चांगल्या गोष्टी सापडणार नाही. तसं आपल्या जीवनामध्ये दुःख असेल, राग असेल, तुलना असेल, ईर्ष्या असेल, ह्या जशा आपल्या पवित्र आत्म्यावर किंवा पवित्र मनावर आपल्या किंवा पवित्र विचारावर जी हे धूळ साचलेली असते ती धूळ तुम्ही ज्या त्यावेळी झटकून पुसून काढली पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी, समृद्धी आणि समाधानी जीवनाचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद. हां.